या लेक्चरमध्ये आपण 4.4 ला सुरुवात करणार आहे. जर तुम्ही या आधीचं बेसिक लेक्चर पाहिलं नसेल 4.4 साठी तर पहिल्यांदा ते लेक्चर पहा आणि त्यानंतर आपण 4.4 कडे जाणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये पहिला क्वेश्चन आहे 4.4 चा. मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज 200 रुपीज 200. एका शेअर्सची मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव हा 200. इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%, देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. आपल्याला काय सांगितलं की एक शेअर आहे ज्या शेअरची मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव 200 रुपयेवर आहे. मार्केट व्हॅल्यू म्हणजे ज्यावर आपण त्या शेअर्सला खरेदी किंवा विक्री करत असतो. तर त्याची मार्केट व्हॅल्यू रुपये 200 आहे आणि त्याचा जो ब्रोकरेज रेट आहे तो 0.3% आहे. तर त्या शेअर्सची परचेस व्हॅल्यू म्हणजे खरेदी किंमत आपल्यासाठी किती असेल. ठीक आहे. तर आपल्याला ते चेक करायचंय. खूप जास्त सोपा क्वेश्चन आहे, इझी प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण गिवन लिहू. गिवन मध्ये काय काय येईल आपलं, दोन गोष्टी असतील. एक म्हणजे मार्केट व्हॅल्यू व्हॅल्यूलाच काय म्हणतो आपण, MV. किती सांगितलेली आहे, रुपीज 200. जास्त कोरत नाही बसायचं या प्रश्नाला, कारण 2च मार्काचा प्रश्न आहे हा, 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आणि ब्रोकरेजचा रेट दिलेला आहे 0.3%. मग मी इथे लिहितो रेट ऑफ ब्रोकरेज तो किती दिलेला आहे, 0.3%. बरं, हे झालं गिवन नंतर आपण सोल्युशन कडे जाणार आहे. सोल्युशन मध्ये काय करणार आपण, खूप सोपा प्रश्न आहे. आपल्याला एक शेअर हा मार्केट व्हॅल्यू त्याची 200 रुपये म्हणजे खरेदी करायला जर गेलो तर तो 200 रुपयाला मिळेल, बरोबर आहे. परंतु त्यावर ब्रोकरेज सुद्धा आकारला जाणार आहे, म्हणजे आपल्याला ब्रोकरेज सुद्धा द्यायचा आहे आणि तो किती द्यायचा आहे, 0.3%. आणि कोणावर द्यायचा आहे, तो 200 रुपयांवर द्यायचा आहे. येते लक्षात. म्हणजेच आपली जी परचेस व्हॅल्यू असेल शेअर खरेदी करण्याची, परचेस्ड व्हॅल्यू त्या शेअर साठीची, ती कशी काढणार आपण. एक म्हणजे आपल्याला मार्केट व्हॅल्यू द्यावा लागेल आणि प्लस मार्केट व्हॅल्यू प्लस आपल्याला ब्रोकरेज सुद्धा द्यावा लागणार आहे आणि ब्रोकरेज या दोन गोष्टी द्यावा लागतील. मग चला, मार्केट व्हॅल्यू किती आहे, 200 रुपये आणि प्लस ब्रोकरेज किती आहे, रेट दिलाय ब्रोकरेजचा 0.3%. पण कोणाच्या, 0.3% आपल्याला द्यायचे, पण कोणाचे द्यायचे, ऑफ मार्केट व्हॅल्यूच्या 0.2%. म्हणजे 200 रुपयाचे 0.3% आपल्याला द्यायचे. तर 200 प्लस 0.3% म्हणजे 0.3/100 आणि ऑफला म्हणू इंटू आणि इज इक्वल टू 200. येते लक्षात. 0ला कॅन्सल 0 कॅन्सल 0 म्हणजेच किती झाला, 0.3 इंटू 2 म्हणजेच तो झाला 0.6. ठीक आहे. खूप जास्त सोपा प्रश्न आहे हा. तर 200 प्लस 2 ने मल्टिप्लाय करा, 2 इंटू 3 6.200 आणि यांची जर ऍडिशन केली तर हा होईल रुपीज 200.6. इझी क्वेश्चन होता. ठीक आहे. यानंतर आपण याच्यानंतरच्या सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. खूप जास्त सोपा प्रश्न होता, याच्यामध्ये काही असं खास नव्हतं, फक्त 2 मार्काला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. चला मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पहा, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 1000. एक शेअर आहे ज्याला सोल्ड केलाय म्हणजे विकलाय. किती रुपयांना विकलाय, 1000 रुपीजला, म्हणजे 1000 रुपयाला तो विकलाय. ब्रोकरेज इज पेड ऍट द
रेट ऑफ 0.1%. आणि त्यावेळी ब्रोकरेज किती दिला गेला? 0.1% इतका दिला गेला. तर आपल्याला सांगितलंय व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. तर तो विकल्यानंतर किती रुपये अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे. आता बरोबर काय, हा एकदम कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की ज्यावेळी आपण एखादी गोष्ट विकतोय, म्हणजे शेअर जर विकतोय 1000 रुपयाला विकलेला आहे, 1000 रुपये दिल्यानंतर आपल्याला त्यावर काय द्यावा लागतोय? ब्रोकरेज द्यावा लागतोय. येते लक्षात? एक लक्षात घ्या, देणाऱ्यालाही घ्यावा लागणार, देणाऱ्यालाही ब्रोकरेज द्यायचा आहे आणि शेअर्स घेणाऱ्यालाही सुद्धा ब्रोकरेज द्यायचा आहे. बरोबर आहे. तर जेव्हा 1000 रुपये मार्केट व्हॅल्यूला तो शेअर जर आपण विकलाय, तर विकत असताना आपल्याला काय द्यावा लागला? त्यावर ब्रोकरेज द्यावा लागला. तर माझ्याकडे येत असताना मी शेअर्स विकल्यानंतर माझ्याकडे 1000 रुपये यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. बरोबर आहे. परंतु त्या 1000 मधले काय मायनस होणार आहे? ब्रोकरेज सुद्धा मायनस होणार आहे. म्हणजे माझ्याकडे पूर्ण 1000 रुपीज रिसिव्ह होणार आहेत का? तर नाही. तर 1000 मधून मायनस करावं लागेल मला ब्रोकरेज. जे काही ब्रोकरेज असेल त्याचा रेट दिलेला आहे आपल्याला 0.1% आणि तो आपण काढणार आहे. सेम आत्ता सारखाच क्वेश्चन येतो, परंतु आपल्याला सोल्ड करत असताना त्याला मार्केट व्हॅल्यू मधून मायनस करावा लागेल. कॉमन सेन्स आहे, बिलकुल बी याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये, साधी गोष्ट आहे एकदम. ठीक आहे. तर आपण सॉल्व करू याला. सेम मला सारखाच आहे. तर आपण लिहू गिवन 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 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मार्केट व्हॅल्यू, त्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू ज्याला आपण MV असं म्हणतो, किती आहे? ₹1000. त्यानंतर सेकंड काय दिलाय? ब्रोकरेजचा रेट दिलेला आहे, रेट ऑफ ब्रोकरेज किती दिलाय तो? 0.1%. बरोबर आहे. आता हे झालं गिवन मध्ये एवढंच आहे. आणि आपल्याला किती रुपये रिसिव्ह होणार आहे सेल केल्यानंतर शेअरला ते काढायचं. हे झालं गिवन नंतर आपण जाऊ सोल्युशन कडे. सोल्युशन मध्ये सरळ सरळ काय आपल्याला सेल केल्यानंतरची किंमत काढायची ना. बरोबर आहे. मग आपण लिहू सेलिंग प्राइस म्हणू. नाही, सेलिंग प्राइस म्हणता येणार नाही, कॉस्ट प्राइस पण म्हणता येणार नाही. आपण असं लिहू की अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल. एक मिनिट, आपण क्वेश्चन मधूनच काय करू, काय म्हणता येईल, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल म्हणून. ठीक आहे. तसं पण म्हणता येईल आपल्याला, सेलिंग अमाऊंट पण म्हणता येईल. पण हा ठीक आहे, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल म्हणून. मग ती कशी काढणार आपण? अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल इज इक्वल टू, कशी काढणार अमाऊंट? ती कशी काढणार आपण? तर एक तर आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळणार होती आपल्याला, म्हणजे 1000 रुपये आपल्याकडे येणार होते, कारण आपण शेअर्स विकतोय ना, तर पैसे येणार होते, मार्केट व्हॅल्यू मिळणार होती. परंतु त्या मार्केट व्हॅल्यू मधून काय मायनस होणार? ब्रोकरेज. कारण आपल्याला शेअर्स खरेदी करू अथवा विकू, आपल्याला ब्रोकरेज हा द्यावाच लागतो. म्हणजे जेव्हा मार्केट व्हॅल्यू आपल्याकडे येणार होती त्यावेळी त्या मार्केट व्हॅल्यू मधून ब्रोकरेज मात्र आपल्याला मायनस करावा लागेल. तर मार्केट व्हॅल्यू किती आहे? 1000 रुपीज आहे. बरोबर आहे. मायनस यामधून काय मायनस होणार? ब्रोकरेज. किती पर्सेंट आहे ब्रोकरेज? 0.1%. कोणाच्या 0.1%? ऑफ मार्केट व्हॅल्यूच्या, म्हणजेच किती? 1000 रुपीजच्या. याला सॉल्व्ह करू. 1000 मायनस 0.1% म्हणजे 0.1 अपॉन 100 आणि ऑफला म्हणू मल्टिप्लाइड बाय आणि इंटू म्हणजे मल्टिप्लाइड बाय 100. 0 ला 0 कॅन्सल, 0 ला 0 कॅन्सल. 0.1 आणि 10चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हा एक पॉईंट या बाजूला सर्कल, म्हणजेच 1 रुपया. म्हणजेच 1000 मायनस यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर येते 1. आणि ज्याला समजलेलं नाही तो मल्टिप्लाय करून सुद्धा पाहू शकतो. ठीक आहे.
तर हा होईल 1000 मधून 1 गेले ₹999. ही जी व्हॅल्यू आहे 999 ही शेअर्स विकल्यानंतरची आलेली किंमत आहे. येते लक्षात. एक शेअर्स जो 1000 रुपयाला विकलेला आहे, तर 1000ला विकलाय, 1000ला विकलाय म्हणजे आपल्याकडे 1000 यायला पाहिजे होते, परंतु तसं न होता त्यामधून ब्रोकरेज मायनस केला जातो आणि तो किती मायनस झाला, 1 रुपया म्हणजे 1 रुपीज हा मायनस झाला, त्यानंतर तो 999 इतकी व्हॅल्यू आपल्याला या शेअर्सची आलेली आहे की शेअर्स विकल्यानंतर एक शेअर विकल्यानंतर आपल्याला 999 रुपये मिळाले. ठीक आहे, हा सुद्धा क्वेश्चन इझी होता. 2 मार्काला प्रश्न विचारला जातो हा, म्हणजे 2 मार्काच्याच लेवलचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण, जो आपला थर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा वाला चार्ट ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहे 100% त्याला जमणार आहे. तर या वाल्या चार्ट मध्ये खरा दम लागणार आहे आपला, की आपल्याला कन्सेप्ट कितपर्यंत समजलेले आहेत. चला समजून घेऊ. या ठिकाणी सांगितलं की फिल इन द ब्लँक्स, आणि म्हणजे तुम्ही काय करा, रिकाम्या जागा भरा. ठीक आहे, नंबर ऑफ शेअर्स आहे, बी चा अर्थ होतो बाय केले, बी म्हणजे बाय केले, बाय केले म्हणजे खरेदी केले. आता हे खूप महत्वाचं आहे बरं का, बाय आणि सेल. हे बाय केले म्हणजे खरेदी केले, आणि सेल केले म्हणजे विकले. बाय केल्यानंतर, खरेदी केल्यानंतर आपल्याकडून पैसा जातो, आणि सेल केल्यानंतर आपल्याकडे पैसा येतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कॉमन सेन्स आहे की बाय केल्यानंतर आपल्याकडून पैसा जातो आणि सेल केल्यानंतर आपल्याकडे पैसा येतो. परंतु बाय केल्यानंतर म्हणजे ज्यावेळी खरेदी करतो आपण शेअर्स, त्यावेळी पैसे जातात. मग पैसे जाताना काय काय जातात, एकतर ती जी सम इन्व्हेस्टमेंट आहे ती जाते, म्हणजे मार्केट व्हॅल्यू आणि जेवढे नंबर ऑफ शेअर्स आहेत ती किंमत जाते, प्लस त्याच्याबरोबर ब्रोकरेज पण द्यावा लागतो, आणि प्लस त्या ब्रोकरेजवर जीएसटी पण द्यावा लागते. हे काय, या ठिकाणी जीएसटीचा कॉलम या ठिकाणी ऍड केलेला आहे, येते लक्षात. आणि जेव्हा आपण शेअर्सला विकतो, शेअर्स विकतो, तेव्हा आपल्याकडे पैसा येतो. मग पैसा जो येतो सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू जी काय ती आपल्याकडे यायला पाहिजे, ती ती प्राइस येत असताना त्यामधून काय काय मायनस होतं. एक तर मायनस होतो ब्रोकरेज, आणि त्याबरोबर ब्रोकरेज बरोबर त्याच्यावर लागलेला जीएसटी, या दोन गोष्टी यावर मायनस होणार आहेत. बस हे समजलं पाहिजे आपल्याला. चला सॉल्व्ह करू आपण. नंबर ऑफ शेअर्स आहेत 100 शेअर्स आहेत, मार्केट व्हॅल्यू आहे शेअर्सची ₹45, तर टोटल व्हॅल्यू किती होईल. एक जर शेअर 45 रुपीजला विकला जातोय, तर 100 शेअर्सची व्हॅल्यू किती होईल, तर ती होईल 45 इंटू 100 म्हणजेच 4500. हे क्लिअर दिसतंय का, एक मिनिट, जर दिसत नसेल तर मी, ठीक आहे, हे दिसायला थोडीशी अडचण देत असेल ना, त्याला दुसरा कलर यूज करू आपण, डार्क मध्ये थोडा. हा, तर 100, ओके, 100 शेअर्स आहेत, एक शेअर 45 रुपीजला विकला जातोय म्हणजे मार्केट व्हॅल्यू आहे, तर 45 इंटू 100 म्हणजे टोटल शेअर्सची व्हॅल्यू होईल 4500 रुपीज इतकी व्हॅल्यू होईल, बरोबर आहे. ब्रोकरेज किती लागणार आहे त्यावर, 0.2%. कोणावर, या टोटल व्हॅल्यूवर, कारण ब्रोकरेज हा त्या किमतीचाच काढला जातो ना. तर ब्रोकरेज कोणावर लागणार आहे, टोटल व्हॅल्यूवर. 4500 वर ब्रोकरेज किती पर्सेंट, 0.2%. कसा काढणार आहे, काय असा काढणार आपण याला, ब्रोकरेज काढणं सोपं आहे. ब्रोकरेज काढण्यासाठी मी लिहिणार 0.2%. कोणाच्या 0.2%, 4500च्या, 4500च्या या व्हॅल्यूवर ब्रोकरेज काढला जाणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू बाय करत असताना, म्हणजे खरेदी करत असताना शेअर्स, एवढे पैसे आपल्याला देण्याची गरज होती 4500, बरोबर आहे. परंतु त्याच्यापेक्षा आपल्याला ब्रोकरेज पण द्यावा लागणार आहे, म्हणजेच 4500 आणि 0.2% म्हणजे 0.100. चला याला सॉल्व्ह करू. 0 ला गेला 0, 0 ला गेला 0, आणि 0.2 आणि 45 मल्टिप्लिकेशन करू, जे काही आपला आन्सर येईल ते येईल. सपोज करू याला मी 10 ने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड पण केलं समजा 10 ने, तर हा होईल 2, आणि 45 इंटू 2 म्हणजे किती झाला, 90 अपॉन, बरोबर आहे, 45 इंटू 2 90 अपॉन 10 म्हणजे तो किती झाला, 9 रुपीज. ठीक आहे, 9 रुपीज इतका आपल्याला काय द्यावा लागेल, 9 रुपीज इतका काय द्यावा लागेल आपल्याला, ब्रोकरेज द्यावा लागणार आहे, ₹9 इतका आपल्याला ब्रोकरेज द्यावा लागणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे. एकदा चेक करू, 1% म्हणजे 0, बरोबर, 45, ओके ओके, बरोबर आहे. ठीक आहे, 9 रुपीज इतका आपल्याला ब्रोकरेज द्यावा लागणार आहे. हे नसेल समजलं तर सरळ सरळ 45 इंटू 0.2 करा, तुमचा आन्सर 9 येऊन जाईल.
आता 9% जीएसटी कशावर? ब्रोकरेजवर. ब्रोकरेजवर 9% जीएसटी द्यायची आपल्याला. ब्रोकरेजवर 9% जीएसटी. कारण मी तुम्हाला सांगितलं जीएसटी ही खरेदीवर दिली जात नाही, घेतली जात नाही, ही ब्रोकरेजवर घेतली जाते. म्हणजे तुम्ही जितका ब्रोकरेज देताय ना त्या ब्रोकरेजवर तुम्हाला जीएसटी द्यायची असते. मग आपण या ठिकाणी किती ब्रोकरेज देतोय? 9 रुपये इतका ब्रोकरेज देतोय. मग 9 रुपये इतका ब्रोकरेज देतोय तर 9 रुपयाचे 9% जीएसटी द्यायची आपल्याला. 9% म्हणजे 9/100, बरोबर आहे, एवढी जीएसटी द्यायची. मग नवा नवा हे झालं 81, 81/100 म्हणजे तो झाला 0.81. 0.81 0.81 इतका आपण सीजीएसटी देणार आहे, बरोबर आहे, ब्रोकरेजवर सीजीएसटी देणार आहे. आणि सेम 9% म्हणजेच किती? 0.81 हा सुद्धा आपण एसजीएसटी देणार आहे. तुम्हाला माहिती आहे सीजीएसटी आणि एसजीएसटी काय असतो, आपण पहिल्या 2 लेक्चर मध्ये ते पाहिलेलं आहे. आता हे झालं. आता शेवट पाहू आपण टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. आता त्या शेअर्सची एकूण किंमत कशी काढणार आम्ही? बघा बरं का, आपण शेअर्स खरेदी करतोय, बाय करतोय म्हणजे खरेदी करतोय. खरेदी करत असताना आपल्याला पैसे देण्याची गरज भासते, बरोबर आहे. शेअर्स खरेदी करताना पैसे देण्याची गरज भासते. किती रुपये द्यायचे होते? मग आपल्याला द्यायचे होते 4,500, बरोबर आहे. परंतु त्यावर आपल्याला ब्रोकरेज पण द्यावा लागला 9 रुपये, प्लस त्यावर आपल्याला सीजीएसटी पण द्यावा लागली. किती द्यावा लागली? 0.81. आणि त्याचबरोबर एसजीएसटी पण द्यावा लागली. किती द्यावा लागली? 0.81. अशा पद्धतीने टोटल आपल्याला किती रुपये द्यावा लागले? हे 112, 8 8 16, 9 1 10, 154. म्हणजे टोटल आपल्याला शेअर्स खरेदी करताना 4,510.62 इतका खर्च आलेला आहे. समजलेला असेल, ठीक आहे. अवघड नाहीये, बिलकुल अवघड नाहीये, समजून घ्या, सोपा भाग घ्या. अनवॉन्टेड गोष्टी मी काढून टाकतो. आता 75 शेअर्स आपण काय केले? सेल केले, ठीक आहे. किती रुपीजला सेल केले? 200 रुपीजला. म्हणजे एक शेअर्सची मार्केट व्हॅल्यू 200 आहे, बरोबर आहे. 200 इतकी आहे. आणि किती सेल केलेत? 75 सेल केलेत. म्हणजेच हे तेच झालं ना रे, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट काढायची, टोटल व्हॅल्यू काढायची. तर हा झाला 0 0 10 0 7 0 0 7 0 0 7 2 14 0 0 0 4 हा झाला 1 किती झाला? 15,000. 15,000 रुपये झाले, ठीक आहे. 15,000, 15,000. आता आपल्याला यावर ब्रोकरेज काढायचे 0.2%. कोणावर? मार्केट सॉरी जी सम इन्व्हेस्टमेंट आली ना त्यावर ब्रोकरेज द्यावा लागेल ना आपल्याला. किती द्यावा लागेल? 15,000 वर आपल्याला द्यावा लागेल 0.2%. 0.2% म्हणजे 0.2/100. 0 ला 0 कॅन्सल, 0 ला 0 कॅन्सल, बरोबर आहे. आणि या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हा झाला 15 इंटू 10 2 आणि हा झाला 30 रुपीज. किती रुपीज? 30 रुपीज, ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकता जर समजलं नसेल तर. ऍक्च्युली याच्या मागं सोपे छोटे छोटे ट्रिक्स असतात, त्या प्रॅक्टिसने होत असतात, ठीक आहे. जास्त वेळ नको घालवायला म्हणून मी त्या ट्रिक जास्त इथं सांगत बसत नाहीये. 150 इंटू 0.2 जर केला आपण तर आपल्याला तो 30 रुपीज इतका मिळेल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ब्रोकरेज द्यावा लागेल ₹30. किती द्यावा लागेल? ₹30, ठीक आहे. आता या 30 रुपीज वर आपल्याला जीएसटी द्यावा लागेल. किती जीएसटी द्यावा लागेल आपल्याला? ती द्यावा लागेल 9% सीजीएसटी आणि 9% एसजीएसटी. टोटल जीएसटी 18%. पण आपल्याला सेपरेट काढायची म्हणून आपण 9% काढणार आहे. 9% कोणाच्या 9%? या 30 रुपीच्या ब्रोकरेजची द्यायची ना. तर 30 रुपीजचे 9% द्यायची. 9% म्हणजे 9/100, बरोबर आहे. सेम मागासारखा 9 त्रिक 27.
270 आणि भागिले किती 100, तर 0 ला 0 कॅन्सल, हा 0 गेला, 1 पॉईंट दिला, किती आला तो 2.7. म्हणजे आपला सीजीएसटी आपण किती देणार 2.7 आणि त्याचबरोबर एसजीएसटी पण किती 2.7च देणार. जेवढी एसजीएसटी तेवढी सीजीएसटी असते. बर, आता आपल्याला काढायची टोटल व्हॅल्यू. हे महत्वाचं आहे, बरेच जण इथं चुकतात. ठीक आहे, काय बा आपण सेल केलेत किती 75. सेल केल्यानंतर काय होतं, ज्यावेळी मी शेअर्सला विकतो ना त्यावेळी माझ्याकडे पैसा येतो, बरोबर आहे. पण माझ्याकडे किती पैसा यायला पाहिजे होता, माझ्याकडे पैसा यायला पाहिजे होता 15,000, 15,000 रुपये यायला पाहिजे होते. परंतु प्रॉब्लेम काय झाला, प्रॉब्लेम असा झाला की त्यामधून मला ब्रोकरेज द्यावा लागला 30 रुपये आणि त्याचबरोबर त्याच 30 रुपयांमध्ये काय काय मिळवलं गेलं अजून, त्या 30 रुपयाचे मला ब्रोकरेज द्यावा लागलं 2.7%, सॉरी 2.7 रुपीज आणि एसजीएसटी पण मला म्हणजे सीजीएसटी द्यावा लागली मला 2.7 रुपीज आणि एसजीएसटीचा ब्रोकरेज जो आहे तो सुद्धा किती द्यावा लागला 2.7. म्हणजे एवढे पैसे माझे जाणार आहेत. म्हणजे माझे किती जाणार आहे 7 7 हा झाला 14, 2 2 4 आणि 1 हा झाला 5 पॉईंट दिला आणि हा झाला 30, 35.4 रुपीज माझा खर्च आला मला. म्हणजे जास्तीचा मला ब्रोकरेज पण द्यावं लागलं 30 रुपये आणि त्याचबरोबर हे 2.7 अशी एकूण मिळून माझे किती रुपये जाणार आहे 35.4. म्हणजे माझ्याकडे 15,000 रुपये येणार होते, बरोबर आहे ना. माझ्याकडे किती रुपये येणार होते 15,000 येणार होते, परंतु मला त्यामधून किती मायनस करावा लागले 35.4. कशाचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे माझ्याकडं 14,964.6 इतके रुपये येणार आहेत. 15,000 येणार होते परंतु त्यामध्ये हा माझा खर्च गेला, म्हणून 14,964.6 इतका माझा खर्च आलेला आहे. ठीक आहे, मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं असेल. खूप जास्त सोपा भाग आहे, अवघड नाहीये. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, काय काय पाहतोय आपण. शेअर्सची विक्री करताना काय होतं आणि खरेदी करताना काय होतं. जेव्हा आपण शेअर्सची खरेदी करतो म्हणजे शेअर्स बाय करतो, खरेदी करतो तेव्हा काय होतं, आपल्याला सम इन्व्हेस्टमेंट द्यावा लागते म्हणजे पैसा. खरेदी करताना आपल्याला हे इन्व्हेस्टमेंट हे पैसे द्यावा लागतात, बरोबर आहे. खरेदी करतो ना तर पैसे द्यावा लागतात, प्लस याच्या बरोबर आपल्याला ब्रोकरेज पण द्यावा लागतो, दलाली द्यावा लागते आणि प्लस याच्या बरोबर आपल्याला जीएसटी सुद्धा द्यावा लागतो. पण हा जीएसटी कोणावर लावला जातो ब्रोकरेजवर लावला जातो. याच्या उलट सेल करताना म्हणजे विक्री करताना शेअर्सची आपण जेव्हा विक्री करत असतो तेव्हा काय होतं, तेव्हा आपल्याकडं सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण जे शेअर्स विकलेले त्याच्या बदले पैसा येणार होता. म्हणजे जो काही सम इन्व्हेस्टमेंट असेल तो पैसा येणार होता आपल्याकडं, परंतु त्यामधून आपल्याला ब्रोकरेज द्यावा लागला. काय द्यावा लागला ब्रोकरेज आणि प्लस त्याचबरोबर आम्हाला काय द्यावा लागला जीएसटी सुद्धा द्यावा लागला. कोणावर ब्रोकरेजवर जीएसटी. या दोघांची बेरीज करून ती सम इन्व्हेस्टमेंट मधून मायनस केली जाते. ठीक आहे, बाय आणि सेल करताना गोष्टी समजून घ्या. सोपा पॉइंट आहे, खरोखर अवघड नाहीये. आणि अशा पद्धतीचा जर क्वेश्चन जर तुम्हाला 3-3 मार्काला जर आला ना तर यापेक्षा सोपं काही नाहीये, येतं लक्षात. कारण 3 मार्काला आणि 4 मार्काला जर असा प्रश्न येतोय तर सिरियसली हा भाग सोपा आहे. बऱ्याच जणांना फायनान्शियल प्लॅनिंग जो अवघड जातो ना तो या भागांमुळे जातो. लास्टचे जो थर्ड आणि फोर्थ जो प्रॅक्टिस सेट आहे ना तो असं वाटतं मुलांना की खूप जास्त अवघड आहे. ऍक्च्युअली अवघड नाहीये, कन्सेप्ट समजून घ्या आणि कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर त्या प्रश्नांचा सराव करा. तुम्ही जर पाहत असाल की फक्त व्हिडिओ पाहू आणि होऊन जाईल असं होत नाही. तुम्हाला त्याचा सराव करणं तितकाच गरजेचं आहे. तुम्ही जितका जास्त सराव कराल तितक्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या व्हायला लागतात, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हा आपला तिसरा क्वेश्चन. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण 4th आणि 5th क्वेश्चन कव्हर करू आणि त्यानंतर मग आपला जो प्रॅक्टिस सेटचा भाग आहे तो आपला कव्हर होऊन जाईल.